जालना में ओबीसी कार्यकर्ता नवनाथ वाघमारे ने मराठा आरक्षण आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल पर तीखे आरोप लगाए हैं। वाघमारे ने कहा कि जरांगे एक गुंडा है और उसे देश से निकाल देना चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि जरांगे ने बीड़ में हिंसा भड़काई, पुलिस पर हमला किया और माहौल खराब करने की कोशिश भी की। ये कहते हुए वाघमारे ने जरांगे की कड़ी आलोचना की है। हे बघा, मनोज जरांगे स्वतः गुंड आहेत। खरं तर मनोज जरांगेला पाठीमागे तडीपार करायला हवं होतं। मनोज जरांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीची लागू केली होती, परंतु ती एसआयटी नेमकी कोणी गुंडाळली आणि एसआयटी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत, कोण जरांगेला पाठीशी घालतं हे आज तपासण्याची गरज आहे। खरं तर ते धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे। त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवल, धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे। जरांगेने बीड जाळण्याचं काम केलं, राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं। जरांगेच्या झुंडशाहीनं आंतरवाली सराटीमध्ये 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय। यामध्ये जरांगेची एसआयटी एसआयटी लागली होती, परंतु ती गुंडाळण्यात आलेली आहे। परंतु ती आता तात्काळ एसआयटीची चौकशी झाली पाहिजे आणि जरांगेला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे, कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे, रोहित पवारांचा लाडका आहे। कारण रोहित पवारांच्या आशीर्वादानं हे सगळ्या गोष्टी जरांगेने, रोहित पवार असेल, त्यांचे तत्कालीन स्थानिक आमदार असतील, यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं। त्यामुळे जरांगेला तात्काळ जरांगेच्या मुसक्या आवळल्या पाहिजे। जरांगेला कमरात लात घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडे बारामतीच्या काकाकडे पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे।